राम नारायण राम। जे लोक निसर्गाच्या नैसर्गिक तत्वाला जाणतात तेच निसर्गाच्या खऱ्या रहस्याबद्दल सांगू शकतात। जे निसर्गाच्या मूळ सुरात विलीन झाले आहेत त्यांनाच माहिती आहे की साधना कशी करावी। निसर्गाचा एक खोल उद्देश आहे आणि हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी सृष्टीची गती आजही चालू आहे। कशा प्रकारे चालल्याने हा उद्देश सफल होईल हेच सृष्टीचे नियम आहेत। आपले एकमेव कार्य हेच आहे की आपण सृष्टीच्या नियमांमधून त्या महान उद्देशाला ओळखावे। तो कसा ओळखता येईल आणि त्याला ओळखण्यासाठी जी व्याकुळता आहे ती आपल्या अंतर्मनातच आहे। तरी देखील आपण जाणू इच्छित नाही, म्हणूनच आपल्याला हे समजत नाही की हा नियम आपल्या आतच आहे। जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच जाणून घेता येईल, पण इच्छा नसेल तर काहीही समजणार नाही। जर तुम्ही बाहेरून जाण्याचा प्रयत्न केला आणि आतून जाण्याची इच्छा नसेल तरीही तुम्ही जाणू शकणार नाही। एकाग्रतेचा नियम असा आहे की ज्या गोष्टीबद्दल वारंवार विचार केला जातो तीच यशस्वी होते। एकाग्रतेचं कार्य हेच आहे, आपण ज्या गोष्टीला मनापासून इच्छित नाही ती कधीच यशस्वी होत नाही। जर आपण वारंवार विचार केला की हे आपल्याकडून होणार नाही तर तो नकारात्मक भाव अधिक बळकट होतो। तंत्र, मंत्र, शास्त्र हे सगळं या समस्येचं समाधान करण्यासाठीच आहे। जर आपण समाधान ओळखून कृती केली तर मनाची स्थिती अशी बनेल की सगळ्या अडचणींचं निराकरण होईल। मनाला सगळ्या गुंतागुंतींपासून शुद्ध, बुद्ध आणि मुक्त ठेवता येऊ शकतं, पण त्यासाठी मंत्र आणि विधी विधानाच्या सहाय्याने प्रयत्न करावा लागतो। सहज चिंता करतानाही व्यावहारिकतेचा आधार ठेवून कोणत्या मार्गाचा स्वीकार केल्याने सर्व काही प्राप्त करता येईल, सहजतेने सर्व काही समजून घेता येईल। सगळ्यांना विधी विधानांसाठी पैसा खर्च करणं शक्य नसतं। जर अशी काही व्यवस्था निर्माण केली जाईल की खर्च न लागता सर्व काही शक्य होईल तर कोणतीच अडचण उरणार नाही, कोणत्याही नियमाची आवश्यकता उरणार नाही आणि प्रत्येक समस्येचं निराकरण होईल। हे सर्व समजून घेणं तत्वज्ञान, शास्त्र आणि परिघावर अवलंबून आहे। त्यावर अवलंबूनच तत्वज्ञ आणि ब्रह्मज्ञ होत असतो। जे साधक असतात ते असंच करतात। प्रत्येकजण स्वतःच्या साधनेतून घडत असतो। जे संपूर्णत्वासह आलेले असतात, पूर्णत्व साधण्यासाठी अशा पूर्ण व्यक्तीची क्षमता अंगीकारून जे येतात ते सहजतेने समाजातील असंख्य लोकांना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात। ब्रह्मज्ञ आणि जन्मतःच महान असलेली माणसं अफाट क्षमता घेऊन जन्माला येतात।